येडी. तर खुशी चालली आज नवा डब्बा घेऊन शाळेत आणि खूप अशी मकडू पण राहिली खुशी. खुशी कसा आहे बाई डब्बा? छान आहे ना? आवडला का तुला? जा मग शाळेत. बर. कसा घ्यायचा? गळ्यात घ्यायचा का तसा हाताने धरायचा आहे? हाताने धरायचा. मग जरा हाताने धर. पॅक धर पण घे. अगं तसं नाही ते कडी धर ना. हा ते बते खालचं तसं नाही. आणि हे बघा श्रेयांशला इकडे झोपी लावून राहिले. तर खुशी गेली आता शाळेत आणि कायम सारखंच कामाला सुरुवात केली आणि लगेच आमचे राजकुमार उठले. नाही 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 नको नको. तर आहे ना आता आज आहे गुरुवार आणि मला उपवास आहे. तर म्हटलं आता म्हणजे फराळ भाणी काही करत नाही मी गुरुवारी, म्हणजे करतच नाही. जर म्हणजे लागलीच भूक तर थोडासा चहा करून प्यायते किंवा मग पेरू आहेच आपले. पण आता पेरू पण संपले. तर ननंदबाईंनी ना त्या कार्यक्रमाच्या दिवशी खवा आणला होता. तर मग तो आहे थोडासा. तर म्हटलं आता तो गरम करून खाते. तर चला खायचा खवा खायचा. चला चला चला. हसतच नाही हे पोरगा, हसतच नाही बाई. तर आत्ता ना चहा करून पेले मी आणि आत्ता ना काय करू म्हणजे कळूच नाही राहिलं. काय करायचं खुशी खायला? बटाटे. तुझी तर कधी बटाट्याचीच भाजी राहते. अजून काय करायचं दुसरं? मग तर आता बाई म्हणते बटाट्याची भाजी कर नाही गुलाबजाम कर. तर बघते आता फ्रीज मध्ये काय काय आहे आणि बघू काय कर. चला बघू काय काय फ्रीज मध्ये. तर आता असं ठरलंय भात आणि बरबट करायचंय. बरबट म्हणजे शेंगदाण्याची एक भाजीच, फक्त शेंगदाणे दळायचे आणि त्याला फोडणी द्यायची. तर आता बरबट आणि भात करणार आहे. पोळ्या काय करणार नाही कारण खुशी आणि श्रेयांश पोळी खात नाही आणि मला काय एवढी म्हणजे आवडत नाही पोळी भात असला तर मग आता हेच करते. कुठं निघालाय? गेट लावून राहिला फत परत. चला मध्ये. हा बापू आले का? हा बापू बापू तुमच्याकडं. तर हे बघा आमच्याकडे ना रात्री पाऊस झाला. तर हाय हॅलो नमस्कार. तर आजचा ब्लॉग सकाळपासूनच स्टार्ट केला आहे. तर आज आहे गुरुवार आणि केस धुतले मी. तर बाहेर बघितलंच तुम्ही पाऊस झाला आहे रात्री खूप असा, म्हणजे थोडासा झाला आहे ना अजून थेंब थेंब पडू राहिले. आणि मागाईने गिरणी चालू आहे त्याच्यामुळे त्याचा थोडा आवाज येत असेल. तर आत्ताच आंघोळ वगैरे केली आहे आणि अर्जंटमध्ये एक दळण होतं म्हटलं ते दळून देऊ लगेच. आणि असं बघ अथरून वगैरे तसेच पडेल उचलायचे कारण श्रेयांश ते आत्ताच उठले. बघा काय ग चाल मध्ये वय पटकन. श्रेय हे काय पसारा घालून ठेवला? हे बुट्ट याच्यात होते ते काढून ठेवले. मग श्रेयांशने काढले. तर चला आता करते मी चहा आणि मग भेटू. आता मला तर काय आज उपवास आहे त्याच्यामुळे मला स्वयंपाक नाही करायचा. त्या दोघांसाठीच करायचं आहे आज. तर बघते काहीतरी करते आता.